जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी माऊली. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. प्रिय विठ्ठल भक्तांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रामकृष्ण हरी माऊली या भक्तिमय यूट्यूब परिवारात. आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूरला पंढरी का म्हणतात, या नावामागचा इतिहास, आख्यायिका आणि भक्तीचा अद्भुत प्रवास. चला तर मग विठ्ठल नामाचा गजर करत या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी. मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो नव्हे तर देशभरातील कोट्यावधी भक्तांच्या हृदयात एक स्थान कायमचं बसलं आहे, ते म्हणजे पंढरपूर. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या पंढरपूरला पंढरी का म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर केवळ इतिहासात नाही तर भक्तीच्या परंपरेतही दडलं आहे. असं मानलं जातं, प्राचीन काळी या प्रदेशाला पांडुरंगपूर किंवा पांडुरंगपुरी अशा नावाने ओळखलं जात असे. काळाच्या ओघात या नावाचं रूपांतर होत होत पंढरी आणि पुढे पंढरपूर असं झालं. परंतु वारकरी संप्रदायासाठी पंढरी हा फक्त एक शब्द नाही, तो म्हणजे श्रद्धा आहे, तो म्हणजे भक्ती, तो म्हणजे प्रेम आणि तो म्हणजे विठ्ठलाच्या चरणी पोचण्याचा मार्ग. या पवित्र भूमीचं महत्त्व अधिक वाढवलं ते भक्त पुंडलिकांनी. भक्त पुंडलिक सुरुवातीला आईवडिलांशी चांगलं वागत नव्हते, अशी आख्यायिका सांगितली जाते. पण एक दिवस त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी संपूर्ण आयुष्य आईवडिलांच्या सेवेसाठी अर्पण केलं. त्यांची सेवा इतकी निस्वार्थ होती की त्या भक्तीने स्वयं भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले. ते पुंडलिकांना भेटण्यासाठी आले. मात्र त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. त्यांनी देवाचं स्वागत करण्यासाठी धाव घेतली नाही. त्याऐवजी त्यांनी एक वीट पुढे सरकवली आणि नम्रपणे म्हणाले, देवा, कृपया विटेवर उभे राहा. माझी सेवा पूर्ण होताच मी तुमचं दर्शन घेईन. भक्तीतील ही सेवा, हा आदर आणि हा नम्र भाव पाहून भगवान त्या विटेवर उभे राहिले. आणि आजही विठ्ठल आपल्या दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या विटेवर उभा आहे. याच कारणामुळे विठ्ठलाला विटेवरी उभा असलेला देव असेही म्हटलं जातं. मित्रांनो, पंढरीचं वैभव केवळ मंदिरात नाही तर त्या लाखो वारकऱ्यांच्या पावलात आहे, जे दरवर्षी शेकडो किलोमीटर चालत विठ्ठलाच्या भेटीसाठी येतात. हातात टाळ, खांद्यावर भगवा ध्वज, मुखात अखंड नाम, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ही वारी आपल्याला शिकवते, अहंकार नाही, भेदभाव नाही, मोठेपणा नाही, फक्त नाम, प्रेम आणि समता. म्हणूनच पंढरी ही केवळ एक नगरी नाही, ती प्रत्येक भक्ताच्या मनात वसलेली श्रद्धेची राजधानी आहे. शेवटी एवढंच म्हणेन, जगाच्या वाटा अनेक असतील पण मनाला शांती देणारी वाट एकच, ती म्हणजे पंढरीची वाट. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या विठ्ठल भक्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा, वारकरी परंपरा, अभंग आणि विठ्ठल महिमा ऐकण्यासाठी आपल्या रामकृष्ण हरी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका बरं का.